दरवर्षी 12 जुलै रोजी जगभरात जागतिक कागदी पिशवी दिवस साजरा केला जातो. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा साठून पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. तर कागदी पिशव्या सहज विघटनशील असल्याने त्या पर्यावरणपूरक ठरतात आणि प्रदूषण रोखण्यास मदत करतात. म्हणून कागदी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर वाढला पाहिजे. वाळू आणि धुळीच्या वादळांचा सामना करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस 12 जुलै रोजी पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजे UN मते हवामानातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाळू आणि धुळीच्या वादळांची वारंवारता आणि तीव्रता गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे. सध्या 150हून अधिक देशातील सुमारे 33 कोटी लोक या वादळामुळे प्रभावित होत आहेत. ही वादळे श्वसनाच्या समस्या आणि डोळ्यांचे आजार निर्माण करतात. पिकांचे नुकसान होते, जमिनीचा कस कमी होतो आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक हवामान संघटना WMO आणि संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्था पूर्व चेतावणी प्रणाली विकसित करण्यावर भर देत आहेत.